घरातला गॅस सिलेंडर बुक करताना हल्ली थोडा त्रास होतोय का? किंवा डिलिव्हरीला जरा जास्तच उशीर होतोय? या सगळ्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे एक नवीन नियम. चला तर मग पाहूया, हा नियम नक्की आहे तरी काय? हो ना, हाच प्रश्न हल्ली अनेकांना पडलाय. जी गोष्ट अगदी सहज व्हायची ती अचानक इतकी अवघड का वाटायला लागलीये? बुकिंगमध्ये खरंच काही बदल झालाय की यामागे दुसरंच काही कारण आहे? चला या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी जाऊया. या सगळ्या प्रकारामागे एकच शब्द आहे, तो म्हणजे पॅनिक बुकिंग. आता पॅनिक बुकिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर गॅस संपून जाईल, आपल्याला मिळणार नाही या भीतीने गरज नसतानाही सिलेंडर बुक करून ठेवणं. आणि या एका गोष्टीमुळे अख्खी डिलिव्हरीची सिस्टीमच गडबडली आहे. तर ही भीती लोकांमध्ये पसरली कशी? आणि या भीतीमुळे आपल्या सगळ्या गॅस डिलिव्हरी सिस्टमवर नेमका किती ताण आला ते आता बघूया. हे आकडे पाहिल्यावर तर धक्काच बसेल. एरवी जिथे साधारणपणे 1000 बुकिंग्स व्हायची, तिथे या पॅनिकमुळे बुकिंगचा आकडा थेट 3500 जाऊन पोहोचला. म्हणजे विचार करा, तब्बल 3.5 पट जास्त. आता एवढ्या मोठ्या वाढीमुळे सिस्टीमवर किती प्रचंड दबाव आला असेल, नाही का? आणि मग या गरजेपेक्षा जास्त बुकिंगमुळे झालं काय? सगळ्यात आधी तर संपूर्ण डिलिव्हरीची साखळीच तुटली. म्हणजे ज्यांना खरोखर गॅसची गरज होती त्यांना वाट बघावी लागली. आणि बिचारे डिलिव्हरी एजंट्स ते तर उगाचच फेऱ्या मारत राहिले, कारण लोक बुकिंग तर करायचे पण सिलेंडर घ्यायचेच नाहीत. एकंदरीत काय तर सगळाच सावळा गोंधळ. याचा सगळ्यात मोठा त्रास झाला तो गॅस एजन्सी चालवणाऱ्यांना. सौरभ केदारे, जे एक एजन्सी मालक आहेत, त्यांचं म्हणणं ऐकण्यासारखं आहे. ते म्हणतात, लोक सिलेंडर बुक करायचे पण डिलिव्हरी घ्यायला टाळाटाळ करायचे. त्यामुळे आम्हाला भरलेला सिलेंडर परत घेऊन यावा लागायचा. याच कारणामुळे हा 10 दिवसांचा नियम कडकपणे लागू करावा लागला. म्हणजे बघा, त्यांच्यासाठी ही किती मोठी डोकेदुखी बनली होती. बरं, मग या समस्येवर तोडगा म्हणून काय केलं गेलं? तर एक जुनाच नियम होता, तो आता नव्या रूपात आणि जास्त कडकपणे लागू केला जातोय. हा नियम एकदम सरळ आणि सोपा आहे. एकदा सिलेंडर बुक केलात की तो पुढच्या 10 दिवसांच्या आत तुम्हाला घ्यावाच लागेल. जर या 10 दिवसांत डिलिव्हरी घेतली नाही तर तुमचं बुकिंग आपोआपच रद्द होणार आणि यासाठी कोणतीही वेगळी सूचना मिळणार नाही. ठीक आहे, मग हा नवीन नियम नक्की कसा काम करणार? आपण याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया, म्हणजे काहीच गोंधळ उरणार नाही. बघा, सगळ्यात आधी सिलेंडर बुक केला जाईल. ज्या क्षणी बुकिंग झालं त्या क्षणापासून 10 दिवसांचा कालावधी सुरू होतो. आता या 10 दिवसांच्या आत केव्हाही डिलिव्हरी येऊ शकते, त्यामुळे ती स्वीकारणं महत्त्वाचं आहे. समजा काही कारणाने डिलिव्हरी घेतली गेली नाही तर 11व्या दिवशी बुकिंग आपोआपच रद्द होईल. आणि मग जेव्हा खरंच गरज असेल तेव्हा पुन्हा नव्याने बुकिंग करावं लागेल. पण थांबा, यात एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. समजा उशीर आपल्यामुळे नाही तर खुद्द गॅस एजन्सीमुळेच झाला, तर मग हा नियम लागू होणार नाही. म्हणजे त्यांची चूक असेल तर बुकिंग कॅन्सल होणार नाही. हा एक मोठा दिलासा आहे, नाही का? तर आता प्रश्न असा आहे की या सगळ्या नियमांमुळे त्रास होऊ नये म्हणून काय करायला हवं? स्मार्ट बुकिंग कशी करायची? यावर अजून एक एजन्सी मालक मंगेश आस्वार यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय. ते म्हणतायत की सध्या गॅसचा पुरवठा अगदी सुरळीत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच बुकिंग करा. म्हणजे उगाच घाबरून आधीच बुकिंग करायची काही गरज नाहीये. तर मग आपण काय करू शकतो? काही अगदी सोप्या गोष्टी आहेत. 1. जेव्हा सिलेंडर खरंच संपत येईल तेव्हाच बुक करा. 2. डिलिव्हरी येऊ शकते त्यावेळेत घरी कोणीतरी असेल याची खात्री करा. 3. पेमेंटची सोय तयार ठेवा, मग ते कॅश असो किंवा ऑनलाईन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला पत्ता आणि मोबाईल नंबर एजन्सीकडे बरोबर आहे की नाही हे एकदा तपासून घ्या. एवढं केलं तरी सगळ्यांचीच गैरसोय टळेल. तर मग आता शेवटी एकच प्रश्न उरतो. पॅनिक बुकिंगला आळा घालून हा 10 दिवसांचा नियम आपल्या सगळ्यांच्या गॅस डिलिव्हरीच्या व्यवस्थेत पुन्हा एकदा शिस्त आणि सुरळीतपणा आणू शकेल का? यावर विचार करायला हरकत नाही.